स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज सकाळी सकाळी मी टेरेसवरची साफसफाई करत आहे, कारण की टेरेसवरचे बरेच झाडं मला काढायचे आहेत आणि त्या जागी दुसरे झाडं लावायचे आहेत। झाडं लावायला छान वाटतं, पण झाडांचा कचराही तेवढाच पडतो। असो, कचरा पडला तरी चालेल, पण मला झाडं लावायला आवडतात आणि हा झाडांचा कचराही खूप कामाचा आहे बरं का। सर्व कचरा झाडून मी इथे एका पिशवीत भरलेला आहे। त्या पिशवीत अगोदर थोडी माती टाकली आणि अगोदरचा पण थोडासा झाडांचा कचरा होता। अशा पद्धतीने झाडांचा कचरा आणि माती मिक्स करून पिशव्या किंवा कुंड्या भरल्या ना, तर त्यामध्ये खत तयार होतं आणि झाडं छान येतात। याच पद्धतीने मी अगोदर काही कुंड्या भरल्या होत्या आणि त्यामध्ये झाड लावलं होतं, तर त्या कुंड्यांमधली झाडं मी काढून टाकले आणि परत त्या कुंड्यांमधली माती बाहेर काढली। आता या मातीमध्ये मी थोडीशी राख मिक्स करत आहे आणि अजून थोडासा निघालेला कचरा झाडांचा यामध्ये मिक्स करणार आहे, जेणेकरून पुन्हा हे खत लवकर तयार होईल आणि झाडं छान येतील। टेरेसवर मी खूप सारे झेंडूची झाडं लावले होते आणि फुलंही येऊन गेले झाडांना। त्यानंतर झाडं सुकले तर मी सर्व झाडं काढली आणि त्यामधली माती काढली। आता या डब्यामध्ये मी लावणार आहे ड्रॅगन फ्रूटचं छोटंसं रोप। ड्रॅगन फ्रूटचे तसे बरेच रोपं माझ्याकडे तयार झालेले आहेत, भरपूर रोपं मी आता लावणार आहे। मी ड्रॅगन फ्रूटचं पहिल्यांदा झाड लावलं ना, तेव्हा एक छोटंसं रोप लावलं होतं मी, छोटीशी फांदीच आणली होती आणि त्यापासून रोप तयार केलं आणि आता माझ्याकडं भरपूर ड्रॅगन फ्रूटचे रोपं तयार झालेले आहेत। ड्रॅगन फ्रूटच्या एका फांदीपासून आपण भरपूर रोपं तयार करू शकतो। झाडं लावायचे म्हटले ना, तर साफसफाई करावी लागते आणि नेहमीच झाडांची माती बदलणे, त्यामध्ये खत टाकणे, झाडांची काळजी घेणे हे काम नेहमीच करावं लागतं झाडांचं। आणि त्यातल्या त्यात टेरेसवर झाडं लावायचे म्हटले ना, तर खूप पसारा होतो, त्यामुळे मी जास्त टेरेसवर झाडं लावलेली नाही, तरीसुद्धा कंपाऊंडमध्ये खूप जास्त झाडं आहेत। तर टेरेसवरची साफसफाई झाली, त्यानंतर आमचं पाणी आलं होतं, त्यामुळे मी काही टेरेसवर कशी साफसफाई केली दाखवलं नाही। त्यानंतर आम्ही खाली आलो जेवणासाठी। आज मी बनवलेत मुलांसाठी स्पेशल पाव वडे आणि वडेपाव सुद्धा बनवलेत, बटाट्याचे वडे आणि मिरच्या पण तळल्यात, मिरच्या आणि त्याच्यासोबत खायला चटणी, हिरवी मिरची पण दाखवा। हिरव्या मिरच्या तळल्यात। तर आज आमचा आदर्श आलाय म्हणून हे बघा इकडे, इथं बसलेला आदर्श। मी शूटिंग करतोय म्हणून मी दिसत नाहीये। मुलं घरी आल्यानंतर मी त्यांच्या आवडीचेच काही ना काही पदार्थ बनवत असते। जेवण वगैरे झाल्यानंतर मी भांडे घासले आणि त्यानंतर आम्ही आता बाहेर आलेलो आहोत। मुलांना थोडंसं गार्डनमध्ये फेरफटका मारायला आवडतं आणि मी इथे झाडांना पाणी टाकते। सकाळीच मी डाळ तांदूळ धुतलेलं पाणी सांभाळून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं टमाट्याचं बी आहे। भाजीमध्ये जेव्हा मी टमाटे टाकते तेव्हा कट केलं ना टमाटे, तर त्या टमाट्यामधलं बी काढून ठेवत असते आणि ते अशा पद्धतीने पाण्यात टाकून मग ते पाणी झाडांना टाकते। त्यामुळे काय होतं, या कुंड्यामध्ये टमाट्याचे छोटे छोटे रोपं येतात आणि टमाट्याचे वेगळे रोपं तयार करण्याची आपल्याला गरज पडत नाही। अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा। टमाट्याचं बी टाकायचं डाळ तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये किंवा भाज्या धुतलेल्या पाण्यामध्ये, त्यामुळे काय होतं, आपल्या झाडांची ग्रोथ पण होते आणि टमाट्याचे रोपंही मिळतात। तर इथे बघू शकता तुम्ही, प्रत्येक कुंड्यांमध्ये टमाट्याचे रोपं दिसतील तुम्हाला। इथे बघा किती छान मोठं रोप तयार झालेलं आहे। हे रोप मी अजिबात वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं नाही, अशाच भाज्या धुतलेल्या पाण्यामध्ये टमाट्याचं बी टाकलेलं होतं मी आणि त्यापासून रोपं तयार झालेले आहेत। तर या झाडांना जे काही मी खत पाणी जे काही टाकते ना, तर तेच त्या या झाडांना टमाट्याच्या रोपांनाही भेटतं आणि रोपं छान तयार होतात। तर इथे बघा छोटे छोटे रोपं दिसून येत आहेत, अजून इथे पण 2 रोपं आहेत। अशा प्रत्येक कुंडीमध्ये तुम्हाला छोटे छोटे रोपं दिसतीलच आणि हे रोपं थोडेसे मोठे झाले ना, मग मी ते काढून घेते, त्यानंतर दुसऱ्या कुंडीमध्ये लावते किंवा टेरेसवर लावते। खाली तर शक्यतो लावत नाही मी, खाली भरपूर जागा आहे, पण खाली टमाट्याचे झाडं लावले ना, तर मुंगसं खातात टमाटे, तोडतात पण झाडं, त्यामुळे मी खाली टमाट्याचे झाडं लावत नाही। जे काही लावते टमाट्याचे झाडं मी टेरेसवर लावते। खाली फक्त फुलांचे फळांचे मोठे मोठे झाडं आहेत। आमच्या गार्डनमध्ये खूप मुंगसं येतात, त्यामुळे भाज्यांचे झाडं मला खाली लावता येत नाहीत। जरी लावले ना, छोटे छोटे रोपं असतानाच मुंगसं तोडतात, करतात, खूप नुकसान करतात, त्यामुळे मी भाज्यांची झाडं खाली लावत नाही आणि फुलांची झाडं कुंड्यामध्ये लावते। शांत वातावरण असलं ना, इथे पण पोर्चमध्ये कधी कधी मुंगसं येतात दुपारच्या वेळेला। मुंगसं आल्यानंतर मी शूटिंग करत असते आणि बऱ्याच वेळा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मुंगसांचे। सर्व टमाट्याचे मोठे मोठे झालेले रोपं मी काढून घेतले आणि ते आणलेले आहेत टेरेसवर। टेरेसवर मी सकाळी साफसफाई केली होती, तर दाखवलं नव्हतं। चला आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी साफसफाई केलेली आहे।
टेरेसवर या सर्व छोट्या छोट्या बरण्यांमध्ये ना झेंडूचे झाडं होते. ते सर्व झेंडूचे झाडं मी काढलेत आता, कारण की सर्व झाडं वाळले होते. हे किचन वेस्ट जमा केलेलं आहे फुटलेल्या माठामध्ये. ते सुकल्यानंतर मी झाडाच्या कुंड्यामध्ये टाकते, त्यामुळे झाडांना खत तयार होतं आणि आपल्याला अशा पद्धतीने छान छान टमाटे भाज्या मिळतात. तर इथे बघू शकता झाडाला किती छान टमाटे आलेले आहेत. इथे लावलेले आहेत मी मुळे पण खूप छान आलेत. काही ठिकाणी कनेरीची रोपं तयार केलीत. इथे ड्रॅगन फ्रूट आहे आणि पालक आहे. तर पालकाचं बी धरायचं आहे, त्यासाठी मी पालक एवढा मोठा होऊ दिला आहे. पालक भाजी आपण खाल्लेली आहे 2-3 वेळा आणि हे बियासाठी ठेवलेत. त्यानंतर इथे कांदे लावलेले आहेत बियासाठी. सकाळी टेरेसवर झाडझूड करून सर्व कचरा आणि माती मी एका गोणीमध्ये भरलेली होती ना, तर त्याच गोणीमध्ये मी आता लावणार आहे टमाट्याची रोपं. तर सर्व कचरा भरल्यामुळे त्या कचऱ्यापासून खत तयार होणार आहे आणि त्या खतापासून आपल्या झाडाला न्यूट्रिशन पोषण तत्व मिळतं आणि त्यामुळे झाडं छान येतात. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने टेरेसची साफसफाई केली तर तो कचराही वेस्ट जात नाही आणि आपले झाडंही छान येतात. आणि आमच्या गार्डनमध्ये खूप झाडांचा कचरा पडत असतो, तर तो कचरा मी कधीच फेकत नाही. गार्डनमध्ये सुद्धा एका बाजूला कचरा लावून ठेवते, त्यामुळे खत तयार होतं. आणि खत तयार करण्यासाठी काही वेगळी प्रोसेस करावी लागत नाही, मला कोणतंच वेगळं काम करावं लागत नाही. कचरा भरून ठेवला की त्याचं खत तयार होतं आपोआप. थोडीशी माती टाकायची आणि त्यावरती झाडं लावायची. आज सकाळीच मी टेरेसवरची साफसफाई करायला घेतली होती, कारण की असा मला वेळ रोज भेटत नाही. घरी कोणी असलं ना दुकानात बसायला तर मग वेळ भेटतो. तर हे दुकानात बसले सकाळच्या वेळेला, तेव्हा मग मी टेरेसवर आले, साफसफाई केली. आणि एवढ्या छोट्याशाच कुंड्या दिसत आहेत टेरेसवर, मी काही जास्त ठेवलेल्या नाहीत कुंड्या, कारण की खाली भरपूर झाडं आहेत. आणि एवढ्या छोट्याशा दिसतात कुंड्या, तरीसुद्धा या सर्व कुंड्या काढल्या, त्याच्या खालची साफसफाई केली, परत त्या कुंड्यांची माती काढून परत दुसरी माती भरली. असा खूप वेळ गेला. त्यानंतर आज पाणी आलं होतं. पाणी आल्यानंतर खूप काम वाढतं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर परत मग मी टमाट्याचे रोपं लावायला वरती आले. असा पूर्ण दिवस आज कामात गेला. एवढं काम करून तरीसुद्धा मी आज खूप खुश आहे, कारण की बघा साफसफाई केल्यानंतर मला खूप छान वाटतं. आणि आज मुलं आलेले आहेत ना, तर मग आज काम करता करता पूर्ण दिवस मुलांसोबत गप्पा गोष्टी करण्यात गेला. तर काम कधी संपलं आणि वेळ कधी गेला हेही कळालं नाही. सायंकाळची वेळ झाली बघता बघता. तर आज आम्ही निवांत 3 जण टेरेसवर बसलेलो आहोत, कारण की आज संघर्ष दुकानात बसला आहे. दुकानात बसायला कोणतरी असलं ना मग आम्हाला निवांत टेरेसवर बसता येतं. तो म्हटला तुम्ही जा टेरेसवर, मी बसतो दुकानात, म्हणून आम्ही आलोत. आणि बघा आमच्या इथं खूप वेळ आम्ही टेरेसवर बसलो, खाटावर बसलो 3 जण. खाट तुटायला नाही पाहिजे. नाही तुटणार. 600 रुपयाचे खाट आहे, त्याच्यावरती एवढं भारी भक्कम वजन आहे, माहिती आहे का? 70 किलो, 80 किलो, 100 किलो. मी 80 किलो नाही, तरी पण खूप वजन झालं ना. 100-200-250 तर वजन झालं असं सगळ्यांचं मिळून. बरं चला व्हिडिओचा ब्लॉग एंड करू आपण. हो. तर आम्ही मस्त निवांत बसलोय, कारण की आज संघर्ष दुकानामध्ये बसलाय, त्यामुळे आम्ही खूप वेळचं गच्चीवर मस्त फिरत होतो, गप्पा मारल्या, हे की नाही. नाहीतर एवढा वेळ भेटत नाही आम्हाला. आम्ही कधी बी शूटिंग करायसाठी वरती आलो, काही झाडं लावण्यासाठी, तर लवकर खाली जावं लागतं, नाही तर 2-3 चक्र तरी मारावं लागतात खाली, नाही का. खाली आपलं दुकान आहे, दुकानामध्ये कस्टमर येत राहतात. खाली आलं का जोर जोरात आवाज येतो, ओ आहे का कोणी दुकानात? दुकानात कोणी आहे का असं ओरडलं की आम्हाला धू पळावं लागत खाली. तर चला आता पण खाली जाऊ आपण, कारण की आता बराच उशीर झालाय. तर सायंकाळची वेळ झाली आणि वातावरण बघू शकता तुम्ही खूप छान झालंय. सूर्य पूर्ण मावळलाय आणि आमच्या इथे कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनाचा आवाज येतोय, जवळच मंदिर आहे. तर चला, मस्त वातावरण आहे, बसायला छान वाटते. पण आता चहा पाण्याची वेळ झाली, यांना प्यायचा चहा. खाली आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर हे गेले बाजारात चिकन आणण्यासाठी, कारण की आज मुलांना खायची होती चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसोबत मी आज भाजी पण बनवली आणि त्यासोबतच बीट, लिंबू आणि भाजीपोळी पण आहे. तर आज मुलांच्या आवडीचं जेवण आहे. खरं तर आज मला संध्याकाळचा स्वयंपाक करायला खूपच कंटाळा आला होता, पण मुलांना बिर्याणी खायची होती, त्यामुळे मी आज बिर्याणी बनवली, चिकनची भाजी पण बनवली, पोळ्या बनवल्या. आदर्श 8 दिवसासाठी इंदोरला गेला होता. बाहेर गेल्यानंतर मुलांना खाण्यापिण्याची खूप परेशानी होते. माझ्या मुलांना तर जास्त बाहेरचं जेवण आवडत नाही. इव्हेंटला गेल्यानंतर त्याच्या खाण्यापिण्याची खूप गैरसोय होते, त्यामुळे तो घरी आल्यानंतर मग मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असते. चला, आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.